नमस्कार, आपल्यासोबत दिंडोरी लोकसभेचे उमेदवार महाविकास आघाडीचे भास्कर बगरे सर आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अतिशय जोरात चालू आहे आणि सभेदरम्यान आपली भेट घेतो आहोत आपण। सर, काय सांगाल निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपले अनुभव थोडक्यात एकदम व्यक्त करा। या निवडणुकीमध्ये ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली बघायला मिळते, कारण या मतदारसंघामध्ये शेतकरी बहुल हा मतदारसंघ आहे। शेतकऱ्यांच्या अनंत अडचणी, आसमानी संकट, सुलतानी संकटाला हा शेतकरी वैतागलेला आहे। आज कुठल्याही शेतीमालाला भाव मिळत नाही आणि त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे। दुसऱ्या बाजूला शेतीसाठी लागणाऱ्या साधनांच्या किमती या तिपटी चौपटीने वाढून त्याच्यावरती GST आकारला जातो। आज तरुणांना रोजगार नाही, शेतीला भाव मिळत नाही, शेतीमालाला भाव मिळत नाही आणि या सगळ्या गोष्टीमुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे। सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त झालेली आहे, तरुण हे बेरोजगारीने त्रस्त झाला। नुकत्याच शेतीमालाला अतिशय महत्त्वाचं मानलं जाणारं खत, ह्या खतांच्या नुकत्याच किमती वाढलेल्या आहे। खरीपचा सीजन तोंडावर येत आहे, त्या संदर्भात काय सांगाल? म्हणजे शेतीमालाला लागणारे साधनं त्यांच्या किमती या सरकारने 10 वर्षामध्ये तिपटीने वाढवल्या, त्याच्यावरती GST आकारला जातो आणि अलीकडे 2-3 दिवसापूर्वी परत जे मिश्र खते आहेत त्यांच्या किमती परत 200-300 रुपयांनी वाढवल्या। म्हणजे एका बाजूला शेतकरी शेतीमालाला भाव नाही हा अतिशय कर्जबाजारी झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला खताच्या किमती किंवा शेती निविष्ठांच्या किमती वाढवत आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी खऱ्या अर्थाने हवालदिल झाला आहे। शेवटी शेती कशी करावी हा प्रश्न त्याच्या पुढे आणि म्हणून शेतकरी त्याचा राग या निवडणुकीमध्ये काढल्याशिवाय राहणार नाही। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदा निर्यात उठवण्यात आली, परंतु कांदा निर्यात उठवली तरी देखील 500 ते 600 रुपयाने कांद्याचे दर कोसळले आहे। आज देखील 1200 रुपयाच्या ते 1500च्या दरम्यान कांद्याचे भाव गेलेले आहेत, तर त्या संदर्भात काय सांगाल? आजपर्यंत कांद्याची निर्यात बंदी उठवल्यानंतर ताबडतोब 2-3 दिवसामध्ये मार्केट हे 400-500 रुपयांनी उठतं, परंतु पहिल्यांदा असं झालं की कांद्याची निर्यात बंदी उठून मार्केट हे 400-500 रुपयांनी खाली आलं आहे। याचं कारण म्हणजे ही निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात केलेली धुळपेक आहे। म्हणजे दाखवताना निर्यात बंदी दाखवली, परंतु तिला ज्या अटी शर्ती लावल्या आहे त्याच्यामुळे प्रत्यक्षात निर्यात होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे कांद्याचे बाजार खाली कोसळले। याला कारण ते आहे आणि हे शेतकरी सगळे जाणतो आणि त्यामुळे शेतकरी त्याचा राग या निवडणुकीमध्ये काढणार आहे। अनेक रेल्वे तुमच्याच मतदारसंघामध्ये अनेक रेल्वे ह्या बंद करण्यात आलेल्या आहे। त्या रेल्वे गाड्या बंद केल्याने अतिशय चाकरमान्या व वाईट परिस्थिती निर्माण झाली, त्या संदर्भात थोडक्यात काय बोलाल? या मतदारसंघामध्ये मनमाडपासून सुरू होणाऱ्या शटल सेवा बंद करून त्या धुळे असतील, जळगाव असतील किंवा भुसावळसारख्या ठिकाणाहून त्या चालू केलेल्या आहे आणि दुसऱ्या बाजूला गोदावरी एक्सप्रेस सारखी गाडी रद्द करून ती धुळ्याहून सुरतकडे ट्रान्सफर केली आणि या नागरिकांची, या रेल्वे प्रवाशांची सातत्याने मागणी होती की कोरोनाच्या काळामध्ये जे रेल्वेचे थांबे ते बंद केलेले होते ते पूर्ववत करावे आणि पूर्वीच्या ज्या गाड्या होत्या त्या गाड्या परत चालू कराव्यात, परंतु विद्यमान लोकप्रतिनिधींनी सरकार असताना देखील या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही आणि त्याचा राग या मतदारसंघातील जे रेल्वेला कनेक्टेड भाग आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आणि तो राग नक्कीच या निवडणुकीमध्ये काढतील। आपल्याला नुकताच पाठिंबा दिलेला आहे भारतीय जनता पार्टीचे, ते युवक मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष होते आणि त्यांना नुकताच भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन आपल्याला पाठिंबा दिला आहे, त्या संदर्भात काय सांगाल? भाजपमध्ये हुकुमशाही कशा पद्धतीने चालते त्याचं उदाहरण त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे आणि हे सगळं आपण ऐकलेलं आहे। त्यामुळे शेवटी या देशामध्ये राहतो, लोकशाही असलेल्या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याचं स्वातंत्र्य आहे, परंतु त्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम या भाजपच्या पदाधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधींनी केलं आहे आणि त्याचा राग योगेशजी बर्डे यांनी व्यक्त केलेला आहे आणि त्यामुळे त्यांचा राग म्हणजे हा सर्वसामान्य जनतेचा राग आहे। त्याचं मी नक्कीच त्यांनी जी भूमिका घेतली त्याचं समर्थन करेल आणि त्यांनी मला जो पाठिंबा दिला आहे त्याच्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। केंद्रीय मंत्री या ठिकाणी माझ्या गावामध्ये जवळपास 5 वेळा येऊन गेले आमच्या गावामध्ये। त्या ठिकाणी भव्य दिवस त्यांनी मान्य केलं की भव्य दिवस मिळुसक्यामध्ये माझे कुठेही असं स्वागत झालं नाही, ते माझं मिळुसक्यामध्ये स्वागत झालं। त्या ठिकाणी बैलगाडीमधून त्यांची मिरवणूक काढली, त्याच्या मागे आमची भावना होती की आपला दिंडोरी लोकसभा हा आपला शेतीप्रधान लोकसभा मतदारसंघ आहे, तुमची बैलगाडीतून मिरवणूक काढली याचा अर्थ तुमची शेतकऱ्यांप्रतीची जी भावना कुठेतरी कमी झाली, तिला कुठेतरी तो जिव्हाळा द्यायचं काम करा म्हणून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी ती त्यांची भव्य दिव्य गाडीतून मिरवणूक काढली, त्यांचं भव्य दिव्य स्वागत केलं। परंतु